काय ग जाणवी? म्हणजे 4 दिवस नाही झाले मी तुला भेटायला आलो म्हणून एवढी रागवलीस? मी कोण आहे बाबा तुझ्यावर रागावणार? बरं बाबा, चुकलं माझं, सॉरी. हे बघ जाणवी, अगं माफ कर ना मला. वापस देईल का नको सांगू तुला. राजभाऊ मला चांगलं माहित आहे तुम्हा पुरुषांची जात. खरं तर तुझं प्रेमच नाही माझ्यावर. आणि नोटीवर प्रेम करतो राजभाऊ. बापरे, म्हणजे खूपच रागवली वाटते. पण काय हरकत नाही, तुझा राग घालवण्यासाठी ना माझ्याकडे काहीतरी आहे. बघायचं तुला? मग मी आपल्या राणीसाठी काय घेऊन आलोय? गजरा? बघ, तुला आवडतो ना? आवडतो ना तुला? बघू, आणि हा गजरा मी स्वतः तुझ्या केसात काढून देतो. बरं. पी नाही बघू माझी जाणवी किती सुंदर दिसते. अय्या, माझी जाणवी किती सुंदर दिसते. आज ना तुझ्या स्वर्गात सुद्धा छान सुंदर दिसते. खरंच? आणि तुझ्या समोर ना तू स्वर्गात सुद्धा फिका पडेल. मग काय? तुला काय वाटते? नाही मी खोटं बोलतो का? अगं नाही, हे बघ, खरं तर तू ना त्या चंद्राच्या कोरसारखे दिसते. आणि मला असं वाटतं की मी तुझ्यासाठी त्या आकाशातील तारा व्हावा, पडताना तुझ्या नजरेशी यावा. मग तू बोलावी इच्छा तुझ्या मनातली काही मी तुटता ती पूर्ण करा. तू आनंदी राहावं, मी रोज तुटावं. तू आनंदी राहावं, मी रोज तुटावं. आणि या तुझ्या गालावरच्या खडीचं जपण्याचं कारण फक्त मी असावं. तुला माहितीये मला त्या आकाशातल्या चमचमणाऱ्या ताऱ्याकडे बघून काय वाटतं? की चांदण्या परी सखे रूप तुझे. आणि ते कसं सांगू?